2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 17 वर्ष आम्हाला नाहक त्रास देण्यात आलाय। आम्ही निर्दोष होतो तरी खोट्या आरोपात गोवण्यात आलं। काँग्रेसनं क्षमा मागायला हवी। पाकिस्तानी दहशतवाद्यांना सोडून हिंदूंना अडकवले तर मालेगाव खटला इतकी वर्ष प्रलंबित का ठेवण्यात आलाय? साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं गाडीचं लायसन्सही नाही। साध्वी प्रज्ञा सिंह यांना कुणी गाडी चालवतानाही पाहिलं नाही। पत्रकार परिषदेत समीर कुलकर्णी यांनी अनेक आरोप काँग्रेसवर केलेत। 17 वर्षाच्या त्या न्यायालयीन लढ्याला आम्ही सामोरं गेलो। आम्ही निर्दोष होतो म्हणून इच अँड एव्हरी डेटला आम्ही सन्माननीय न्यायालयामध्ये गेलो। पण ज्यांनी सरकारच्या सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर बनवून या खटल्याचा तत्कालीन तपास केला होता, ते कोणीही एटीएसचे पूर्व अधिकारी त्या सन्माननीय न्यायालयातील त्या सुनावणीला सामोरे गेले नाहीत। न्यायालयामध्ये कधी साक्ष नोंदवायला आले नाहीत। घातांत पूर्णतः खोटी केस, परंतु गेली 17 वर्ष या खटल्यामध्ये जे निर्दोष आणि निष्पाप होते त्यांच्या आयुष्याची पूर्णतः राखरंगोळी या काँग्रेसने केलेली आहे। 17 वर्षाच्या ज्या आमच्या वेदना आहेत त्या शब्दातीत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।